खरा कलश जाणार त्याच्या खऱ्या जागेवर. मंजिरी, आता मज्जा बघ. अगं हळूहळू मंजिरी, सावकाश. कारण आता तुझ्या नशिबात हेच आहे, संताप आणि मनस्ताप. मंजिरी, अजून एक गोष्ट नीट लक्षात ठेव. यापुढे तुझी कुठलीही चाल आमच्यापासून लपून राहणार नाही. मी तुम्हाला सोडणार नाहीये तुम्हाला. मंजिरी, मार्जरी, ही कसली लक्षण आहेत? कालमुखमणीची शक्ती मिळण्याआधी सुद्धा माझ्यासोबत असं कधी झालं नव्हतं. ते खरंच आहे, पण आता तुला कालमुखमणी मिळाल्याशिवाय तू तुझं म्हातारपण थांबवू शकत नाहीस. त्या मणीमध्ये शक्ती आणण्यासाठी किती कष्ट करावे लागले होते हे आठवतंय ना तुला? पण आता जर कालमुखमणी तुझ्यापासून दूर गेलाय तर त्याची किंमत तुला चुकवावीच लागेल. आणि तो मणी लवकर परत मिळाला नाही तर हे सगळं असंच वाढत जाईल. तुझं खरं रूप हळूहळू सगळ्यांसमोर येईल आणि ते थांबवायला कोणीच काहीही करू शकणार नाही. नाही, असं नाही होऊ शकत. मी स्वतःला अशा अवस्थेत नाही बघू शकत. काही झालं तरी मी कालमुखमणी मिळवणारच. मिळवावाच लागेल. आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करायचंय. आता तुझी शक्ती आणि मीराचं बाळ या दोन्ही गोष्टींसाठी पूर्ण ताकदीने लढावं लागेल. कसा होता माहितीये माझा दादा? अख्खं जग त्याला पुरुषोत्तम समजायचं. माझा दादा आयुष्यात कधीच चुकीचं वागला नाही. पण ती मंजिरी त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचं आयुष्यच बिघडलं. आंधळा झाला होता तो तिच्यासमोर. घर, नाती, माणसं या सगळ्यांपेक्षा त्या मंजिरीवर त्याचा जास्त विश्वास होता. आणि त्या चुकीमुळे आज जीव गेला त्याचा. का दादा, का वागलास तू असं? आता तू माझ्यासाठी काय ठेवलंयस किंवा ठेवलंयस की नाही ठेवलंयस हेही माहित नाहीये मला. हिला अजूनही असं वाटतंय की दादासाहेब काय ठेवून गेले हे महत्वाचं आहे. अगं बाई, आत्ताची सिच्युएशन खूप पुढे गेली आहे. तू अजूनही हिस्सा, प्रॉपर्टी हाच विचार करतेस. अगं जिवंत राहशील तर या सगळ्याचा उपयोग होईल ना. मंजिरी लवकरच तुला सुद्धा मारणार आहे. माझं नशीब चांगलं की मी वाचले, पण तुझं काही खरं नाही. बायको चल. कुठे? हनीमूनला. डोकं फिरलंय का तुमचं? बाहेर वकील साहेब आलेत दादासाहेबांचं बिल वाचून दाखवायला.
हा देवा, मी आत्ता बोलले होते आणि लगेच ऐकलंच होतं माझं. वा वा वा, अशीच कृपा राहू देत रे माझ्यावर. चल चल चल. सगळ्यांना सांगितलं यार. हो. सगळे आलेत. हो आलेत. काय आहे सगळं? गप्प बस, शांतपणे ऐक सगळं आता. खरं तर हे सगळं खूप त्रासदायक आहे माझ्यासाठी. इतक्या लवकर हे घडायला नको होतं. पण मला यांचा कॉल आला होता. बाबांनी विल ऑलरेडी तयार करून ठेवली आहे आणि ती विल आताच वाचली जावी असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून सगळ्यांना इकडे बोलवण्यात आलं. दादा नेहमीच सगळ्यांचा विचार करायचा. पुढच्या गोष्टीचाही नीट विचार करून निर्णय घ्यायचा. त्याला नेहमी वाटायचं की त्याच्यानंतर या घरात कुणाच्यात वाद होऊ नयेत, कुणावर अन्याय होऊ नये, म्हणून त्याला सतत काळजी असायची. हा, आणि म्हणूनच तर त्यांनी विल तयार केलं ना. म्हणजे त्यांना माहिती होतं की काही गोष्टी आधीच ठरवलेल्या बऱ्या. हा, म्हणजे कुणावरती अन्याय व्हायला नको. हो ना, असा दूरदृष्टी असलेला माणूस आज आपल्यात नाहीये. खरं तर ही गोष्ट सगळ्यात जास्त दुःखदायक आहे. आपण गमावला एक चांगला माणूस. ॲक्च्युली मॉम, मी तर म्हणजे सारखं मिस करतोय त्यांना. आय रिअली मिस हिम यार. दादा, हे सगळं आत्ता करायची गरज आहे का? अनन्या, बाबांनी तसं करायला सांगितलं होतं. नाही म्हणजे अथर्व, मला विचारशील तर मलाही असं वाटतं की हे सगळं फार लवकर होत आहे. घरातलं वातावरण अजून सावरलेलं नाहीये. पण ठीक आहे, दादासाहेबांची इच्छा होती तर आपण त्यांच्या शब्दाला मान द्यायला हवा. वकील साहेब, वाचा तुम्ही.